स्पेशल आपल्याकडे हे इयरिंग्स आहेत, बुगडी आहे. सो ह्या बुगड्या इयरिंग्स आणि बुगडी दोन्ही म्हणून यूज करू शकतो. 2-in-1 आहे. आणि आपली प्रत्येक ज्वेलरी ब्रास बेस्ड आहे आणि गोल्ड प्लेटेड, अँटिक गोल्ड प्लेटेड अशी 2 व्हरायटी आहे. आपल्याकडे बँगल्स मध्ये मोती कलेक्शन आहे, पर्ल मध्ये पण बरंच कलेक्शन आहे, हे गोल्ड प्लेटेड आहे. यातल्या बऱ्याच बँगल्स आहेत त्या डेली पण युज करू शकतो आपण. प्रॉपर मराठमोळं ट्रेडिशनल लुक ज्यांना अपेक्षित असतं, एस्पेशली गणेशोत्सवामध्ये नऊवारी नेसल्यानंतर जे अपेक्षित असतं, हे ब्रास बेस्ड आहेत आणि अँटिक गोल्ड प्लेटिंग केली आहे त्याच्यावर. बर हा. सो हल्ली इरकलचे ड्रेसेस किंवा साऊथ कलेक्शन मधलं ड्रेसेस वगैरे जरी बॉर्डर मध्ये वगैरे वेअर करतात, हल्ली ट्रेंडिंग आहेत. सो त्याच्यावर हे मिनिमल असा लुक छान वाटतो. अरे वा. ह्याच्यामध्ये हॅपी राखी म्हणजे रक्षाबंधनचा कार्ड आणि काय काय ह्याच्यामध्ये? यात 2 नेकलेसेस आहेत, फिंगरिंग आहे कुंदनची आणि एक छोटीशी नथ आहे. वा यार. आणि हे नेकलेसेस त्याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत. हो. वा. आणि हा ट्रेडिशनल आहे आणि हा थोडा इंडो वेस्टर्न टाइप, थोडा पर्ल मध्ये वगैरे अगदी मिनिमल लुक करायचा असेल तर तसा आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक दागिने सोबतच इंडो वेस्टर्न दागिने पाहणार आहोत. याचं कलेक्शन, उत्तम कलेक्शन पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन स्पेशल गिफ्टिंग, गणेशोत्सवासाठी गौरीसाठीचे दागिने, गणेशोत्सवासाठी स्वतःसाठीचे दागिने खरेदी करायचे असतील किंवा तर अपकमिंग वेडिंग सीझन आहे तर ब्राईड साठीचे दागिने हवे असतील तर त्याची खरेदी करू शकताय. कुठे एक्झॅक्टली? तर मी आता आलेली आहे मालाड वेस्ट मध्ये. कुठे? तर माझ्या मागे तुम्ही मॉल बघू शकताय, एव्हरशाईन मॉल मध्ये ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर आहे 34, ट्रेजर बॉक्स ज्वेल्स अँड मोर. या स्टोअर मध्ये आज आपण खरेदीला चाललेलो आहोत. मुद्दे सुद्धा सांगते, ऍड्रेस सांगते नीट. जेव्हा तुम्ही मालाड वरनं येता तेव्हा तुम्हाला इथे एव्हरशाईन मॉल विचारत यायचं ऑटोवाल्याला. जर माहित नसेल तर चिंचोली बंदरचा सिग्नल तिथेच लगेचच तुम्हाला मॉल दिसणार आहे. इन्फिनिटी मॉल आणि इनऑर्बिट मॉलच्या सेंटरला एव्हरशाईन मॉल आहे, त्यामुळे इझिली तुम्ही इथे येऊ शकता. त्यांचं ऍड्रेस स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते. दागिन्यांची सुरुवात साधारण 500 रुपये अँड ऑनवर्ड्स असणार आहे. कलेक्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. चला जास्त वेळ वाया न घालवता जाऊयात आणि भेटूयात प्रियंका, जी ट्रेजर बॉक्स ज्वेल्स अँड मोर हा ब्रँड चालवते. कम लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे ट्रेजर बॉक्स ज्वेल्स अँड मोर या ब्रँडला आपण भेट देतोय. प्रियंका मालाडकर भानुशाली आपल्या सोबत आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुझं सुद्धा खूप स्वागत. सो तुझ्याकडे मी ऐकलंय की मुंडावळ्या तू खूप जास्त फेमस आहेस, बिकॉज ते तू स्वतः तयार करतेस, म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग अँड डिझाईन तू स्वतः करतेस. सो प्रत्येक मुलीला लग्नामध्ये मुंडावळ्या हे एकदम स्पेशल असाव्यात असं वाटतं, बिकॉज दॅट इज द मेन, म्हणतो ना, ज्वेलरी मधलं मेन पार्ट आहे, राईट? सो ते तर आपण पाहूयातच, पण यंदा तू काय वेगळं आणलंयस आणि आज आपण व्हिडिओमध्ये काय काय वेगळं पाहणार आहोत? आपल्याकडे फेस्टिव्ह कलेक्शन सुद्धा आहे, जे 500 पासून स्टार्टिंग होतात नेकलेसेस. अँड देन वेडिंग कलेक्शन तर आहेच. म्हणजे अगदी ब्राईडला जर काही शॉपिंग करायची असेल तर हेड टू टो आपल्याकडे प्रत्येक ऍक्सेसरी मिळते. वाव. सो अगदी खोप्यापासून पैंजणापर्यंत एव्हरी ऍक्सेसरी, इन्क्लुडिंग मुंडावळ्या. सो मुंडावळ्या आपण आउटफिट नुसार मॅचिंग करून देतो ब्राईड्सना. सो ती आपली एक स्पेशालिटी म्हणू शकतो. सो असं म्हणायला हरकत नाही की आम्ही फर्स्ट ब्रँड आहोत ज्यांनी एस्थेटिक आणि मिनिमल मुंडावळ्या लॉन्च केल्या सोशल मीडियावर. सुपर. येस. सो तेव्हा या मुंडावळ्या इतक्या गाजल्या आणि तेव्हापासून आम्ही म्हणायला गेलो तर 1500+ पेअर्स अजूनपर्यंत डिलिव्हर्ड केल्या ब्राईड. वाव. आणि तुमच्याकडे डिझाईन्सही तेवढे असतील, राईट? सो आपण अजून नवीन नवीन डिझाईन्स बनवतच असतो आपण, म्हणजे मी डिझाईन करतच असते नवीन नवीन मुंडावळ्या. क्या बात आहे. म्हणजे आपण त्याच्यावरती तर येऊयातच, पण आता रक्षाबंधन सीझन पण आहे. सो गिफ्टिंग साठी बऱ्याचदा असं असतं की आम्हाला दागिन्यामध्ये काहीतरी गिफ्ट द्या. सो ह्या दागिन्यांची माहिती मला देशील, प्राइस रेंज सांगशील. ऑल्सो गौरी गणपती, म्हणजे आपलं रक्षाबंधन झालं की लगेच गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. सो गौरीसाठी म्हणून पण हे दागिने वापरले जाऊ शकतील का? हो. सो ह्याची पण मला माहिती दे. येस. सो आपल्याकडे नेकलेसेस मध्ये 500+ रेंज आहे, म्हणजे अगदी 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे टिल 5000, 6000 जे ब्राईड्सचे असतात नेकलेसेस. सो फेस्टिव्ह कलेक्शन म्हणाले तर 1500च्या आत आपल्याकडे बरंच कलेक्शन आहे, खूप डिझाईन्स आहेत. वाव. नाही. सो रक्षाबंधन गणपतीला आपण छान तयार होतो, तर तेव्हा एक मिनिमल असं काही नेकलेसेस वगैरे चोकर घालायचे असेल तर ते सुद्धा आपल्याकडे बऱ्याच आहे. मी तुला दाखवेनच डिझाईन्स. आणि हे सगळे वेडिंग कलेक्शन आपण ब्राईड्सना त्यांच्या बजेटनुसार कॉम्बोज बनवून देतो. सो फॉर एक्झाम्पल ब्राईडचं अगदी बजेट असेल की मला खूप अगदी कमी याच्यात हवंय, 5000 पर्यंत मी नंतर यूज नाही करणार आहे, व्हॉट एव्हर मे बी द रिझन, सो मला 5000 पर्यंत एखादं कॉम्बो बनवून द्या. सो तसंही आपण करून देतो त्यांच्या बजेटनुसार. सो नाईस, ग्रेट. सो मला एक एक व्हरायटी दाखवशील, काय काय स्पेशल मिळतं आपल्याकडे? स्पेशल आपल्याकडे हे इयरिंग्स आहेत, बुगडी आहे. सो ह्या बुगड्या इयरिंग्स आणि बुगडी दोन्ही म्हणून यूज करू शकतो. 2-in-1 आहे. आणि आपली प्रत्येक ज्वेलरी ब्रास बेस्ड आहे आणि गोल्ड प्लेटेड, अँटिक गोल्ड प्लेटेड अशी 2 व्हरायटी आहे.
बरं प्रियंका, तू म्हणालीस की हे गोल्ड प्लेटेड आहेत, राईट? सो गोल्ड प्लेटेड आणि 1 ग्रॅम गोल्ड हे सेम असतं की डिफरंट असतं? नाही, बरेचसे ब्रँड्स 1 ग्राम गोल्ड प्लेटेड म्हणजे गोल्ड प्लेटेड आहे, 1 ग्राम गोल्ड प्लेटेड आहे असं सांगून सेल करतात, पण ते ऍक्च्युअली नसतात. ओके. सो गोल्ड प्लेटेड म्हणजे प्रीमियम क्वालिटीची गोल्ड प्लेटिंग युज होते त्यात, जी लॉंग लास्टिंग असते. म्हणजे इतर गोल्ड जे आपण बघतो गोल्ड प्लेटेड जे ज्वेलरी असते जी बऱ्याच कमी रेंजमध्ये सेल करतात, सो त्यापेक्षा अगदी प्रीमियम क्वालिटीची गोल्ड प्लेटिंग युज करतात. आणि ते आपल्याकडचा बेस आहे ना तो ब्रास्ट असल्यामुळे ती प्लेटिंग त्याच्यावर व्यवस्थित बसते आणि ते लॉंग लास्टिंग बनतं. ओके. बिकॉज हे खूप लोक कन्फ्युज करतात की आमच्याकडे 1 ग्रॅम गोल्ड प्लेटेड ज्वेलरी आहे, सो ते 1 ग्रॅम गोल्ड वेगळं आणि हे गोल्ड प्लेटिंग वेगळं. ओके, ग्रेट. लेट्स गो अहेड. तू आम्हाला काही डिझाईन्स दाखव, काही अजून वेगळे काही तुझ्याकडे कलेक्शन आहे का ते दाखव. येस, आपल्याकडे बँगल्स मध्ये मोती कलेक्शन आहे, पर्ल मध्ये पण बरंच कलेक्शन आहे. हे गोल्ड प्लेटेड आहे. यातल्या बऱ्याच बँगल्स आहेत त्या डेली पण युज करू शकतो आपण, अशा आहेत. जर त्याला पाणी वगैरे लागलं तरी काही नाही होणार. बऱ्याचदा असं असतं ना की पाणी परफ्यूम पासून लांब ठेवा. नाही, बरेचसं कलेक्शन आपल्याकडे तसं सुद्धा आहे, सगळंच नाही. आता हे मोतीज आहेत ते प्रॉपर इमिटेशन ज्वेलरी आहे, प्रीमियम क्वालिटीची गोल्ड प्लेटिंग आहे. सो हे आपण ओकेजनली युज करून पुन्हा एअरटाईट बॉक्समध्ये ठेवायचं. बाकीचं जे कलेक्शन आहे ते रोज सुद्धा वापरू शकतो, म्हणजे त्याला पाणी वगैरे लागलं तरी काही होणार नाही असं. बरं. हे सगळे कॉम्बोज आहेत जे मिनिमल अगदी बजेट फ्रेंडली कॉम्बोज आहेत, म्हणजे अराउंड 5000 4000 असे वगैरे आहेत. हे आहे आपलं कुंदन मध्ये वगैरे प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आहे हे. वाव. येस. सो हे थोडं अंबानी स्टाईल आहे. सो यात कलर्स वगैरे येतात. झुमक्यामध्ये आपल्याकडे 60-70 पेक्षा जास्त डिझाईन्स आहेत आणि नवीन नवीन कलेक्शन आपण लॉन्च करत असतो. हे सगळं ब्रास म्हणजे त्याचा बेस ब्रास आहे. व्हेरी नाईस. ब्रास असल्यामुळे त्याची सस्टेनेबिलिटी वाढते. करेक्ट, राईट. खूप सुंदर. आणि ज्यांना ट्रेडिशनल प्रॉपर मराठमोळं ट्रेडिशनल लुक ज्यांना अपेक्षित असतं, एस्पेशली गणेशोत्सवामध्ये नऊवारी नेसल्यानंतर जे अपेक्षित असतं, हे गादीवालं हे आहे ना. हो, चोकर आहे. सो हे खूप सध्या ट्रेंडमध्ये. द रिझन इज की ते गादीवालं चोकर असल्यामुळे ते नीट बसतं आणि लागत सुद्धा नाही. सो ते आहे. आणि कोल्हापुरी साज तो इतका भरीव आणि किती सुंदर आहे. साज मध्ये पण आपल्याकडे 10 ते 12 डिझाईन्स आहेत. वाव. सो लॉंग, शॉर्ट, मीडियम लेंथ असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इंडो वेस्टर्न कलेक्शन आहे आपल्याकडे. कोणाला ड्रेसवर घालायचंय किंवा साडीवर मिनिमल लुक करायचा आहे. पर्ल्स मध्ये आपण ज्यांना जशी लेंथ हवी तसं कस्टमाइज करून देतो, पर्ल्सच्या माळा वगैरे. अच्छा, ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन आहे. व्हेरी नाईस. सो अलीकडे जे दागिने म्हणतो ना त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये डिझाईन्स खूप मॅटर करतात. सो ऑलमोस्ट सगळे डिझाईन्स तुझे खूप युनिक आहेत. याच्या मागचं रहस्य काय असेल? माझा हाच कल असतो की आपण सेल करतो, आपला ब्रँड युनिक म्हणून काहीतरी ओळखला गेला पाहिजे की युनिक कलेक्शन आहे आपल्याकडे. आणि मी फर्स्ट जेव्हा ब्रँड लॉन्च झाला तेव्हापासून माझा याच्यावरच कल होता की काहीतरी युनिक कलेक्शन देऊन बजेट फ्रेंडली, अगदी जास्त प्राइस नाही लावायचे. सो 5 वर्षापूर्वी जे कस्टमर मला जोडले गेले होते ते आजही माझ्यासोबत आहेत. सो हे सांगायला खूप आनंद वाटतो, कारण त्यांना सुद्धा माहितीये की माझ्याकडे क्वालिटी बेस्टच मिळेल आणि प्राइस मिनिमल अशी रेंज मध्ये असते. छान. व्हेरी नाईस. खूप छान. आता हे चंद्रकोर त्यातला जो एक हार आहे हा पण सध्या खूप मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे. ह्याची काय किंमत जाते जर इंडिव्हिज्युअल घ्यायचं असेल तर? हे 2200 वगैरे आहे. सेम गोल्ड प्लेटेड. सो याची क्वालिटी खूप प्रीमियम आहे. हे मिनिमल अगदी ठुशी वगैरे, हे छोटे नेकलेसेस, यात पण बरंच कलेक्शन आहे आपल्याकडे. मोत्यामध्ये आहे. हे 600-700 विथ इयरिंग्स अशी रेंज आहे. किती मस्त. सो साडीवरती, साडीवर इरकलचे ड्रेसेस हल्ली ट्रेंडिंग आहे. सो त्याच्यावर पण घालायला एक मिनिमल लुक छान वाटतो. मस्त. आणि त्याचसोबत इथे आणखीन एक जो प्रॉपर ब्राईड साठीचा जो लुकचा एक नेकलेस आहे त्यातला एक इथे ठेवण्यात आलाय. तो किती भरीव आणि किती रेखीव आहे. दॅट इज सुपर कूल. हे खूप नाजूक छान दिसतं, त्याचं मस्त काम दिसतंय. हे पण आहे. सो दिस इज लाईक टिपिकल नीता अंबानी ज्वेलरी ना. हे ऍक्च्युअली हे त्यांच्यामुळे सध्या खूप ट्रेंड मध्ये लोकांना त्या पद्धतीचेच दागिने हवेत. सो असे काही दागिने तुम्ही अंबानी फॅमिलीकडे पाहिले असतील. सो हे साधारण किती मध्ये जातं पूर्ण सेट? हे 6-6.5 पर्यंत जातं. 6-6.5 हजार. आणि अमेरिकन डायमंड युज केले आणि त्यात कलर सुद्धा येतात. नाईस. व्हॉट एल्स? अजून काय? इयर कप्स आहेत आपल्याकडे, इयर चेन्स आहेत. इयर चेन्स मध्ये पण बऱ्याच डिझाईन्स आपण स्वतः बनवल्यात. त्यात पण कलर कस्टमायझेशन देतोय की कोणाला आउटफिट नुसार जर ड्रॉप्स त्याचे चेंज करून हवे तर ते सुद्धा आपण देतो. वाव. हे इयर कप्स आहेत. खूप छान. आणि यांची स्टार्टिंग रेंज कशी असते साधारण? इयर कप्सची स्टार्टिंग रेंज 1100-1200 वगैरे आहे. वाव, नाईस. आणि रिंग्स मध्ये पण बरीच व्हरायटी दिसते. सो नऊवारी म्हण किंवा तर नॉर्मल साडी जरी म्हटली तरी त्याच्यावर रिंग गरजेची आहे सध्या. सो रिंग मध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत. व्हेरी नाईस.
सो हे सगळं तू प्रीमियम दाखवलं. सो आता आपण थोडं बजेट फ्रेंडली स्पेशली फॉर रक्षाबंधन गिफ्टिंग त्याचं कलेक्शन पाहूया. बरं, आता आपण काय नेक्स्ट कलेक्शन पाहणार आहोत? हे सगळं अँटिक कलेक्शन आहे, म्हणजे फेस्टिव्ह साठी आपण प्रेफर करतो असं कलेक्शन आहे. ज्याची रेंज 800 पासून 1500 पर्यंत वगैरे आहे. चोकर्स आहेत, हे ब्रास बेस्ड आहेत आणि अँटिक गोल्ड प्लेटिंग केली आहे त्याच्यावर. बर, हा. सो हल्ली इरकलचे ड्रेसेस किंवा साऊथ कलेक्शन मधलं ड्रेसेस वगैरे जरी बॉर्डर मध्ये वगैरे वेअर करतात, हल्ली ट्रेंडिंग आहेत. सो त्याच्यावर हे मिनिमल असा लुक छान वाटतो. वाव. आणि मंडळी ह्याच्यामध्ये कलेक्शन मध्ये एक कमाल गोष्ट म्हणजे असं कलेक्शन आहे की ते पारंपरिकरित्याही वापरलं जाऊ शकतं आणि इंडो वेस्टर्न लुक साठी वापरलं जाऊ शकतो. सो दिस वन इज प्रिटी, दिस वन इज प्रिटी, इवन दिस वन इज प्रिटी. सो आता हे तर 2 पदरी 3 पदरी आहे. समज ह्याच्यामध्ये कोणाला जास्त 5 पदरी वगैरे हवंय, थोडं मोठं हवंय, तर मग तेही तू कस्टमाइज करून देतो. त्यात पेंडंटचे ऑप्शन्स पण आहेत आणि मग त्याला जितक्या लेअर्स हव्यात तसं आपण बनवून देतो. सेम मध्ये मे बी नाही मिळणार, पण बाकीचे ऑप्शन्स आहेत ज्यात आपण कस्टमायझेशन देतो. वाव, खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि दिस वन इज लाईक व्हेरी प्रिटी आणि खूप नाजूक आहे मुळात. म्हणजे घातल्यानंतर ते जे नाजूकपणा जाणवतो ना ज्वेलरी मधलं, दागिन्यामधलं, तर दॅट इज व्हेरी नाईस. मी एक ट्राय करून बघू का? हो, बघ ना. लेट मी ट्राय. ते कसं दिसणार? वाव. सो फक्त एक गळ्यातलं मोठं मंगळसूत्र आणि फक्त हे घातलं तरी तो लुक खूप छान होऊ शकतो. हे ऍक्च्युली ना सिरियल मधल्या ज्या अभिनेत्री आहेत ते मोस्टली त्यांच्या कॅरेक्टरसाठी असं महत्वाचं ठरतं ना की मिनिमल बट छान वाटलं पाहिजे. इवन हे किती सुंदर आहे बघा. ह्याच्यामध्ये लक्ष्मीचं पेंडेंट आहे आणि त्याच्यासोबत कुंदन वापरून मग मोत्यांची डिझाईन करण्यात आली. हे खूप कमाल दिसते आणि हे सगळे विथ इयरिंग्स येणार आहेत. सगळ्यासोबत इयरिंग्स आहेत. सो आता हे तर झालं 500 ते 1500 रुपयाच्या रेंजचं जे काही कलेक्शन आहे. पण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं ना की मला माझ्या बहिणीला गिफ्ट द्यायचंय समज, तर मग त्याच्यासाठी म्हणून जर कॉम्बो काही आपण करत असतो तर तसं काही पॉसिबल आहे? बनवलेत तसे कॉम्बो सुद्धा आहेत आपल्याकडे. सो त्यात समज तुझा बजेट आहे 1500 पर्यंत, मला गिफ्टिंगसाठी काही 3-4 ऑप्शन्स दाखवा. सो तसं आपण बनवून देतो त्यांच्या बजेटनुसार. मी एक दाखवते तुला कॉम्बो, एक क्लायंटसाठी आपण बनवलेला. अरे वा. ह्याच्यामध्ये हॅपी राखी म्हणजे रक्षाबंधनचा कार्ड आणि काय काय ह्याच्यामध्ये? यात 2 नेकलेसेस आहेत, फिंगरिंग आहे कुंदनची आणि एक छोटीशी नथ आहे. वा यार. आणि हे नेकलेसेस त्याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत. हो. वा. हा ट्रेडिशनल आहे आणि हा थोडा इंडो वेस्टर्न टाइप, थोडा पर्ल मध्ये वगैरे अगदी मिनिमल लुक करायचा असेल तर तसा आहे. व्हेरी नाईस. सो आय थिंक हे 1500 रुपयाच्या बजेटमध्ये तू म्हणालीस की करून दिलं जाऊ शकतं. इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. युजली आपण साडी वगैरे घ्यायला गेलो बहिणीला तर 2000 रुपये सहज मोजावे लागतात. पण आय थिंक जर साड्या आणि कपडे खूप झाले असेल तर कॉम्बो गिफ्ट म्हणून काय देता यावं तर हे. आणि प्लस मला हे विचारायचं की तू हे ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतेस का? येस, ऑल ओव्हर वर्ल्ड आपण डिलिव्हरी करतो. बघा, म्हणजे तुमची बहीण समजा महाराष्ट्रात किंवा भारतात नसेल तर इकडनं तुम्ही कॉम्बो गिफ्ट तिला प्लेस करून तिच्या घरी सुद्धा पाठवू शकता. किती सोयीस्कर. म्हणजे राखी जशी येऊ शकते तसं गिफ्ट का नाही जाऊ शकत. सो इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. सो तिने एक एक्झाम्पल म्हणून 1500 रुपये बजेट सांगितलंय, पण तुमचा बजेट व्हॅरी करू शकतो. काही जणांना 2000चं गिफ्ट द्यायचंय, काही जणांना 5000चं गिफ्ट द्यायचंय. इट डिपेंड्स अपॉन द बजेट. सो बजेटनुसार तुम्हाला कॉम्बो सेट कस्टमाइज करून दिला जाईल. सो हे तर झालं आपलं इको अगदी फ्रेंडली, बजेट फ्रेंडली म्हणतो ते त्या पद्धतीचं कलेक्शन. आता अजून आपण येऊयात मुंडावळ्यावरती. प्रेक्षकांना सुरुवातीला सांगितलंय, सो पीपल मे बी वेटिंग फॉर दॅट. सो आपण मुंडावळ्यांचं कलेक्शन दाखवूयात, मग त्याच्यानंतर अजून कलेक्शन. नक्कीच मंडळी, आता आपण मुंडावळ्या पाहणार आहोत. आणि जसं तिने सुरुवातीला सांगितलं की ती स्वतः तिच्याकडचे डिझाईन्स बरेच व्हायरल गेलेत अँड शी इज द फर्स्ट वन की तिने हे सगळं इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो ह्या डिझाईन्सची स्पेशालिटी सांगशील, प्राइस रेंज काय आहे ते सांगशील, आम्हाला सविस्तर माहिती देशील? येस, आपण फर्स्ट मुंडावळीची डिझाईन लॉन्च केली लास्ट मार्च मध्ये 2024 मध्ये राईस पर्लच्या, जे राईसच्या शेपचे पर्ल्स असतात आणि त्याच्या मुंडावळ्या आपण लॉन्च केल्या. तेव्हा ते इतका व्हायरल झाला रील आणि त्याच्यानंतर खूप ऑर्डर झाल्या आणि आतापर्यंत 1500+ पेअर्स आपण डिलिव्हर्ड केल्या आहेत ब्राईड्सना. वाव. सो इतक्या ऑर्डर्स आल्या आणि ही आपली स्पेशालिटी आहे. ह्या राईस पर्ल्सच्या आहेत. यात ड्रॉप्स मध्ये कलर कस्टमायझेशन वगैरे आपण देतो. म्हणजे ब्राईडची साडी फॉर एक्झाम्पल पिंक आहे किंवा येल्लो आहे, तो तसे ड्रॉप्स लावून देतो. हे ना, हे असं. वा, गुड वन. ही पण एक आमची बेस्ट सेलर आहे. यात पण म्हणजे 2 कलर आपण युज केलेत. ओके, जसं साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज असेल तर तसं मॅचिंग करून देतो. मग कलर्स मध्ये जर बघायचं असतील तर या कलर्स मध्ये आहेत, ग्रीन कलर आहे, रुबी कलर आहे, हे पेस्टल कलर आहे. पेस्टल कलरचा काही लेहंगा आहे तर तिला त्याच्यावर स्पेसिफिकली हवंय ब्राईडला. सो त्या आपण लॉन्च केल्या. सो सगळं कलेक्शन असं बेस्ट सेलरच आहे. म्हणजे असं सांगू नाही शकत की ही एक स्पेसिफिक डिझाईन खूप जास्त जाते. आणि नवीन नवीन डिझाईन्स बनवतच असते. मी स्वतः डिझाईन करते आणि इन हाऊस आपल्याकडे त्या बनतात.
अच्छा, तुम्ही स्वतः बनवतो, आम्ही स्वतः बनवतो. मस्त. सो मुंजीसाठी वगैरे पण आपल्याला बऱ्याच ऑर्डर्स येतात. 8-10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला मुंजीसाठी मुंडावळ्या लागतात. सो त्या मुंडावळ्या तुम्ही बनवून देऊ शकता का? सो आपण तसं पण त्याच्या फोरहेड नुसार साईजने आपण ते बनवून देतो मुंजीसाठी. मस्त. आणि मंडळी एक मला कमाल गोष्ट सांगायला आवडते की हे ना सगळं त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यांचे डिझाईन्स, त्यामुळे मार्केटमध्ये इझिली कुठेच मिळणार नाही, शिवाय कुठेच तुम्हाला हे अवेलेबल होणार नाही. कसं असतं ना, जे स्वतः ज्वेलरी बनवतात किंवा डिझाईन करतात त्यांच्याकडचं कलेक्शन नेहमी तुम्हाला प्रीमियम आणि थोडंसं म्हणतो ना की थोडं ऑथेंटिक वेळेकडे नेणारं असतं. तर त्या पद्धतीचं हे आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर फक्त जसं ती म्हणाली की राईस पर्ल मध्ये म्हणजे तांदळाचं जे शेप असतं छोटस त्या पद्धतीचं बनवलं गेलंय, पण गोल्डन मध्ये. काही जणांचं असं असतं की आम्हाला गोल्डन पारंपरिक पद्धतीचं, राईट. तर त्या लुक साठी बघा पूर्ण गोल्डन मध्ये पण अवेलेबल आहे, मोती गोल्डन पण आहे. तर पूर्ण गोल्डन आणि फक्त माथ्याच्या इथे तुम्हाला गोल्डन आणि नंतर पर्ल मिळतील अशाही सेटअप मध्ये बरं पण अवेलेबल आहे. मॅच असं खूप बनवलंय की कोणाला फॉर एक्झाम्पल याचे ड्रॉप्स आवडलेत पण फुल मेन बॉडी आहे मुंडावळीची ती आवडली आहे. सो तसंही आपण मिसमॅच करून देतो. म्हणजे आपण स्वतः बनवतो. मला जे काही कस्टमायझेशन हवं असेल ते आपण देतो बनवून. आणि सेम डे डिस्पॅच. म्हणजे असं नाही की बनवायला खूप दिवस लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळी ऑर्डर आली, म्हणजे अशा पण ब्राईड्सनी बऱ्याच ऑर्डर्स दिल्या आहेत की माझं उद्या लग्न आहे आणि मला काही करून तुमचीच मुंडावळी वेअर करायची. आणि मी जेव्हा आपण लॉन्च केलं ना तेव्हाच बऱ्याच ब्राईड्सनी सेव्ह करून ठेवलेल्या मुंडावळ्या. पण ठरवलेलं की आम्ही तुमचीच घालणार मुंडावळी. अशा पण ब्राईड्स स्टुडिओमध्ये आल्यात आणि त्यांनी सांगितलंय की माझं उद्या परवा लग्न आहे, सो मी कोणाला तरी पाठवते, कॉल करून सांगतात मी कोणाला तरी पाठवते, तुम्ही प्लीज अरेंज करा. सो सेम डे डिस्पॅच पण आपण देतो. वा, खूप छान. म्हणजे सर्व्हिस खूप चांगली आहे, फास्ट आहे, व्हेरी नाईस. सो आणि याची स्टार्टिंग रेंज कशी जाते, साधारण काय रेंज मध्ये बसतात या? 1000-1100 पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे. ओके. 1200-1250 पर्यंत रेंज आहे. आणि अजून नवीन बऱ्याच मुंडावळ्या आपण लॉन्च करतोय. सो ते पण अगदी प्रीमियम कलेक्शन असणार आहे. नेक्स्ट वेडिंग सीझन साठी आपण वाट बघतोय कधी त्या लॉन्च करू तुमच्यासाठी. मस्त. मंडळी तिचे सगळे कलेक्शन ना, तिचे इंस्टाग्राम पेज आहे विच इज लाईक क्वाईट ऍक्टिव्ह. सो त्या पेज वरती तुम्ही जाऊन तिला फॉलो करा. स्क्रीनवरती मी नाव देतीच आहे, काय नावाने तुम्हाला सर्च करायचंय. शिवाय युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचे इंस्टाग्राम हँडलची लिंक मी देते, त्याच्यावर क्लिक करा. इंस्टाग्राम पेज ओपन होईल, तिथे जाऊन तिला फॉलो करा. नवीन अपडेट्स येत राहतात. शिवाय बरेच सेलिब्रिटीज तिचे दागिने वापरतात, बरेच सेलिब्रिटीज तिच्या दागिने यूज करतात त्यांच्या इव्हेंट्स मध्ये वगैरे. सो त्यांचे सुद्धा अपडेट्स आणि फोटोज तुम्हाला तिथे मिळू शकतात. सो आता मी एखादी ट्राय करून बघू का? आय थिंक 1-2 नाही, तुम्हाला सगळेच ट्राय करायला आवडतील. दिस इज सुपर नाईस. हे तुझं मेन आहे ना, दिस इज व्हेरी नाईस. ही एक ट्राय करून बघू शकते मी. आणि त्याला थ्रेड आपण ऍडजस्टेबल यूज केलाय. वाव, एक सेकंड, ही कशी ट्राय करू मी? अशी धरू? हा, ओके. वाव, मस्त दिसतंय यार हे. दिस इज नाईस. आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे मऊ आहे, असं टोचत नाहीये. प्रिटी दिसतंय, मस्त दिसतंय ना. वाव यार, दिस इज नाईस. हे खूप छान आहे. मला हे ग्रीन पण आवडेल ट्राय करायला, म्हणजे ते माझ्या साडी सोबत जाईल म्हणून, बाकी काही नाही. हे अशा पद्धतीचं दिसेल, मस्त वाटतंय ना. आणि ऍक्च्युली कॅरी करताना पण किती हलकं वाटतं, म्हणजे ना असं जड नाही वाटत आणि टोचत नाहीये मेन. दॅट इज व्हेरी नाईस. सो तुम्ही सुद्धा अपकमिंग वेडिंग सीझन साठी म्हणून अशा मुंडावळ्या घेऊ शकता. खूपच सुंदर आहे यार हे. आणि खूप लाईट वेट आहे, मस्त वाटतं. सो हे कॉम्बिनेशन आहे, ग्रीन कलरचे पर्ल्स आहेत आणि राईस पर्ल्स. सो याचं कॉम्बिनेशन आपण बनवलंय. आणि यात पण कलर जर आता फॉर एक्झाम्पल ग्रीन आणि पिंक साडी आहे कोणाशी, तर हे बॉडी तर ग्रीन राहील आणि ड्रॉप्स आपण पिंक करू शकतो. सो असं मिसमॅच करून पण आपण. नाईस, मस्त दिसतंय हे. सो पेस्टल पण खूप सुंदर ऑप्शन आहे तिच्याकडे. पेस्टलचं सध्या खूप ट्रेंड आहे, कारण बऱ्याचशा अभिनेत्री ज्यांचं लग्न झालंय ते पेस्टल शेड्स मध्ये आउटफिट्स होते त्यांचे. सो अगेन इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. सो हे अशा पद्धतीचं दिसेल. आणि मेन फोटोज मध्ये तर ते मुंडावळ्या उठून दिसल्याच पाहिजेत ना वेडिंगच्या, त्याच्यासाठी. दिस नाईस. आणि मेन इतकं सॉफ्ट आहे सगळं मटेरियल, त्यामुळे ते टोचत नाहीये. मस्त, खूप सुंदर आहे. मुंडावळ्यांचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे मंडळी हे, तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्हाला फक्त प्रियंकाला कॉन्टॅक्ट करून ह्या सगळ्या कलेक्शनची माहिती घ्यावी लागणार आहे. आम्ही खरं तर फार लिमिटेड व्हरायटी दाखवली आहे, पण ह्याच्यामध्ये असंख्य डिझाईन्स आहेत तिच्याकडे. त्याच्यासाठी तुम्हाला तिला कनेक्ट करावं लागेल किंवा स्टोअरला भेट द्यावी लागेल किंवा तिच्या सोशल मीडियाला जाऊन तिला फॉलो करून तिथे तुम्ही बाकीचं कलेक्शन पाहू शकता. सो हे तर झालं मुंडावळ्या. आता अजून काय पाहतो? हँडमेड नथी आहेत आपल्याकडे. सो ते पण कलर कस्टमायझेशन जसं मी म्हणाली. सो बरंच कलेक्शन आपलं असं आहे की आपण ब्राईड्सच्या प्रेफरन्स नुसार बनवून द्यायचा आपला कल असतो.
नाईस. ती सॅटिस्फाईड झाली पाहिजे की मला मॅचिंग मिळतंय. हा, आणि मेन असं पण असतं ना की कस्टमाइज आहे, तर मी जे दागिने वापरले ते एक्सक्लुझिव्ह असणार आहेत. चालेल, मग त्यातलंही कलेक्शन. सो आता तुम्ही स्क्रीनवर जे पाहता या सगळ्या हँडमेड नथी आहेत, राईट? सो हे तू स्वतः तुमच्याकडे प्रोडक्शन होतं. व्हेरी नाईस. आणि हे सगळे डिझाईन्स पण हे तुझे एक्सक्लुझिव्ह डिझाईन आहेत? हो. वाव. आणि हे म्हणजे प्रेसिंगचे आहेत की काय, की प्रेसिंगचे आहेत? हो. कोणाला जर समज असं घालण्यासाठी हवे तर सुद्धा मिळेल. हो. बरं. आणि याच्यामध्ये प्राइस रेंज कशी जाते साधारण? हँडमेड नथिंगची प्राइस रेंज 750 to 800 अशी आहे. ओके. आणि त्यामध्ये किती मस्त कलेक्शन आहे मंडळी. पारंपरिक पद्धतीचे मोती आणि पारंपरिक पद्धतीची जी नथीची डिझाईन असते ती सुद्धा हँडमेड इथे करण्यात आलेली आहे. आणि इंडो वेस्टर्न लुक साठी इथे तुम्हाला डायमंडचं थोडं लुक असलेली आणि पेस्टल नथ मी पहिल्यांदाच पाहिली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पेस्टल नथ आपण युजली बघत नाही ना, सो हे एखाद्या पेस्टल रंगाच्या साडी सोबतही जाऊ शकते. खूप छान आहे. आणि ऑल्सो माझ्या हातामध्ये असे सुंदर छोट्या नथी आहेत. असे असंख्य डिझाईन्स तिच्याकडे अवेलेबल आहेत. तर ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज कशी जाते? 200 पासून. सी किती मस्त. असं तुमच्या घरामध्ये कोणाला गिफ्टिंग साठी म्हणून काही ऑप्शन हवाय तर मग तुम्ही जसं ती मगाशी म्हणाली की कॉम्बो सेट तर देऊच शकता, पण नथ एक असा पार्ट असतो ना की लुकला म्हणजे कोणत्याही लुकला कम्प्लीट करतं, तर मग तुम्ही असे ऑप्शन्स घेऊ शकता. मी ह्यातली एखादी ट्राय करू का? हो, कर ना. ही एक घे, थोडा वेगळा कलर आहे. हा, पेस्टल आहे ना ही. अच्छा, ही प्रेसिंगची आहे ना? प्रेसिंगची. थोडस मला हे ओपन करून देतेस का? वाव. सो आतून फक्त प्रेस कर. येस. नाईस. छान दिसते ना, क्यूट वाटते, छोटूशी आहे आणि मेन म्हणजे जड नाही वाटत आहे. दॅट इज व्हेरी नाईस. आणि कलर मला खूप आवडला ह्याचा, प्रिटी आहे. आणखीन एखादी ट्राय करू का? कोणती? ही आपली पारंपरिक आहे. यात व्हाईट कलर आपण बनवलेला आणि हे ब्राईड साठी बेबी पिंक बनवलेली. सो यात पण कलर्स तुम्हाला तुमच्या आउटफिट नुसार जो हवा तो मिळतो. अच्छा, म्हणजे इन केस मी म्हणाले की मला इथे पर्पल कलरचा तरीही मिळेल? हो. वाव. म्हणजे अख्खे दागिने. म्हणजे गणपतीत जर तुम्ही असा विचार करताय गौरी गणपतीला की स्वतः आपण छान नटायचंय, सजायचंय आणि एक लुक अखंड, ते मोनोक्रोमची फॅशन आहे ना सध्या, जर एकाच रंगाचे आउटफिट हवे तर मग ज्वेलरी पण तुम्ही एकाच रंगाची पण घेऊ शकता. दॅट इज नाईस. वाव. मोठ्या नथी ऍक्च्युली मला खूप छान दिसतात. त्यांना मला खूप जणांनी सांगितलंय हे खूप सुंदर दिसते आणि कलर मला प्रचंड आवडलेला आहे. अगेन पारंपरिक येट तिने पेस्टल शेड म्हणजे जे पारंपरिक टच आहे दागिन्यांना तो कायम ठेवून त्याला न्यू म्हणतो ना, काय म्हणतो आपण, कनेक्शन आत्ताच्या जनरेशनला जे आवडतं ते तिने केलेलं आहे, विच इज व्हेरी गुड, व्हेरी थॉटफुल ऍक्च्युली. खूप छान आहे हे पण, मला हे आवडलंय. व्हेरी नाईस. सो हे फार आम्ही लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. ऑफकोर्स तुम्ही इथे आला तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहायला येईल. हे कुंदन मध्ये आहे, यात कुंदन आणि मोती मिक्स केलंय आपण. अच्छा, हे लेहंग्यावरती घालण्यासाठी ना. पण अगेन सी, कुंदन आहे पण पारंपरिक मोत्यांचाही वापर केला गेलाय. त्यामुळे पारंपरिक आणि न्यू ट्रेडिशन जे आहे ते सगळं एकाच ज्वेलरीमध्ये कसं बसवता येईल, विच इज व्हेरी थॉटफुल आणि खूप युनिक डिझाईन आहे. सो इथे जितकेही डिझाईन्स आहेत सगळे युनिक आहेत. तुम्हाला हे डिझाईन्स ही स्वतः करते आणि स्वतः बनवते. सो त्यामुळे कस्टमायझेशन जसं ती सुरुवातपासून म्हणतीये की सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये कस्टमायझेशन ती करून देऊ शकते. सो हे तर झालं, पण मी एक मध्ये मंगळसूत्राचा व्हिडिओ केलेला होता. सो माझ्याकडे जे काही मी मंगळसूत्र युज करत होते मध्यंतरी तर ते तिच्याकडचे होते. सो मला मंगळसूत्राचं डिझाईन सुद्धा प्रेक्षकांना दाखवायला आवडेल जे रेग्युलर यूज साठी असणार आहे, राईट? चलो तेही बघून घेऊयात. तर मंडळी, जसं मी सांगितलं की मी सुद्धा हिच्याकडचे मंगळसूत्र वापरलेले आहे. सो त्यातले 2 डिझाईन्स तर इथे आहेत मला दिसत आहेत, पण अजून पण नवीन बरेच डिझाईन झालेत. सो याच्याबद्दलची माहिती देशील? येस, हे पण मी स्वतः डिझाईन करते. सो या डिझाईन्स तुम्हाला इझिली कुठे बघायला नाही मिळणार. आणि यात सुद्धा लेंथ कस्टमायझेशन देतो. कोणाला अगदी 20 इंचेस वगैरे हवंय, थोडं लांब हवंय तर ते सुद्धा करून देतो. मेकिंग टाइम थोडं जास्त असेल, बरं ते कस्टमाइज असेल. ओके. बाकी याची रेग्युलर लेंथ 17 to 18 इंचेस असं आहे. ऍडजस्टेबल त्याला कड्या आहेत, सो ते ऍडजस्ट करू शकतो आपण. ओके. आणि हे रेग्युलर वापरू शकतो. फक्त आम्ही सजेस्ट करतो की पाण्यात नका वापरू. एखाद वेळ राहिलं तर काही होणार नाही लगेच, पण सतत नका वापरू. ओके. आणि याची प्राइस रेंज कशी जाते साधारण? 425 पासून स्टार्टिंग आहे. 425 म्हणजे चैन पॅटर्न मध्ये 425 वगैरे आहे. ज्याला पेंडंट लागलंय ते 500 पासून स्टार्टिंग आहे. सो 550 मॅक्सिमम रेंज आहे आपली. आणि यात बऱ्याच नवीन डिझाईन्स असून बनताय.
वा, सो हे खूप लिमिटेड अगेन व्हरायटी दाखवतोय, पण एक अंदाज तुम्हाला बांधता यावा की तिच्याकडची स्पेशालिटी काय आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही ही तुम्हाला माहिती दिली. सो हे तर झालं रेग्युलर यूज साठी. पण सणासुदीला पण अलीकडे फॅशन आलंय की सोन्याचे मंगळसूत्र खूप कमी घातले जातात, पण साडीसोबत मॅचिंग ज्वेलरी किंवा त्याच्यामध्ये मंगळसूत्र हवाय तर तसंही तुझ्याकडे मिळतं. तसं सुद्धा आहे. त्यात आपल्याकडे 60+ डिझाईन्स आहेत. 60+ डिझाईन. हो, वाव, चालेल, तेही बघून घेऊयात. सो आपण हे बाजूला घेऊयात पटकन, म्हणजे ती जे दाखवतीये ते आपल्याला पाहता येईल. सो आता रेडीमेड मंगळसूत्र विथ इयरिंग. सो तुम्ही जी साडी नेसली आहे त्याच्या सोबत मॅचिंग मंगळसूत्र त्याचं कलेक्शन आता आम्ही दाखवणार. सो याची स्टार्टिंग रेंज काय आहे, डिझाईन काय काय ते सांगशील? 500-550 स्टार्टिंग रेंज आहे, अप टू 1200 1250 मॅक्झिमम रेंज आहे आपल्याकडे. वाटीमध्ये पण बऱ्याच कलेक्शन आहे, वाटी कलेक्शन. ओ नाही, हे अँटिक गोल्ड प्लेटेड आहे, हे गोल्ड प्लेटेड आहे. वा, सो हे वाटी कलेक्शन त्याच्यामध्ये पण लक्ष्मीचं डिझाइन आहे. व्हेरी नाईस. हे पण किती छान आहे, भरीव एकदम मोतीचं. दिस इज व्हेरी नाईस. सरस्वतीचं, आणि मेन म्हणजे इयरिंग पण तसेच आहेत. किती छान. सो एकदम टिपिकल पारंपरिक लुक हवाय तर त्याच्यासाठी म्हणून असं घेऊ शकता. कुंदनचं मंगळसूत्र हवाय मोठ्या इयरिंगचा तर इथे अवेलेबल आहे. नाजूक ज्यांना हवंय त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे. थोडं हेवी पेंडेंट हवंय त्यांच्यासाठी पण इथे मस्त मोठा ऑप्शन आहे. आणि कानातले पण बघा किती सुंदर आहेत विथ मोती. हे झुमक्यासोबतच आहे का? सो मंगळसूत्र आणि असं झुमका असं तुम्हाला मिळणार आहे. मंगळसूत्राचा पेंडेंट बघा हा किती मोठा आहे. व्हेरी नाईस. सो ह्याच्यामध्ये पण डिझाईन ऑप्शन्स वगैरे किती असतील? 60+ डिझाईन्स आहेत. 60+ डिझाईन्स आणि 18, 24, 30, 36 असे लेंथचे ऑप्शन्स आपल्याकडे मिळतात. ओके, कोणाला जसं हवंय तसं लेंथ आपण कस्टमाइज करून देतो. सो ह्याची एक साधारण लेंथ किती आपण एक मला दाखवू शकतेस का? यामध्ये आपल्या सरस्वतीमध्ये थोडं लॉंग ठेवलंय आपण 30 इंचेस मध्ये. पेंडंट नुसार आपण लेंथ डिसाइड करतो. पेंडंट अगदी लहान असेल तर मग 18 आणि 24 वगैरे. तर हे पेंडंट लहान आहे थोडं, आपण त्याला 18 इंचेस लावली आहे. वाव. सो समज मला ही डिझाईन आवडली पण मला जरा मोठं मंगळसूत्र हवंय म्हणजे लेंथ वाईज, कस्टमाइज होईल ना? हो, किती छान. सो हे कस्टमायझेशन ऑप्शन्स तुम्हाला इतर कुठे मिळत नाहीत लवकर, पण तुम्हाला जे दागिने आवडले त्याचे स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला त्यामध्ये स्वतःसाठी काय कस्टमाइज करून हवंय तर त्याच्यासाठी तुम्ही तिला कनेक्ट करू शकता. या व्यतिरिक्त अजून काय आहे आपल्याकडे? याच्यामध्ये आपल्याकडे मंगळसूत्रामध्ये डायमंडचं पण कलेक्शन आहे. नाही, तेही बघूया. हो, ते सुद्धा बघूया. मंगळसूत्रामध्ये पारंपरिक मंगळसूत्राचा जसं खूप मोठा ट्रेंड आणि खूप मोठं डिमांड असतं एस्पेशली सणासुदींच्या दिवसांमध्ये, तर रेग्युलर यूज साठी किंवा तर जेव्हा आपण डिझायनर साड्या नेसतो त्यावेळेला त्याच्यासोबत जाणारं मंगळसूत्र सुंदर असावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. सो जेव्हा डिझायनर साड्या नेसल्या जातात त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचे मंगळसूत्र छान दिसतील तर हे अशा पद्धतीचे मंगळसूत्र छान दिसतील. कॉज कसं असतं ह्याच्यामध्ये जास्त बटपटीतपणा नसतो. सिम्पल सोबर डिसेंट एलिगंट लुक साठी ह्याचा वापर तुम्ही करू शकता. सो ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते आणि हे डायमंड्स कोणते आहेत ह्याची माहिती देशील? येस, हे अमेरिकन डायमंड्स आहेत, ब्रास बेस्ड आहे आणि त्याच्यावर डायमंडचं वर्क आहे. सो गोल्ड आणि सिल्वरचं मिक्सचर सुद्धा आहे, गोल्ड प्लेटेड सुद्धा आहे, सिल्वर प्लेटेड सुद्धा आहे आणि रोज गोल्ड प्लेटेड सुद्धा आहे. यात पण लेंथ कस्टमायझेशन मिळेल. आणि हे अमेरिकन डायमंड्स आहेत आणि याची रेंज 550 पासून स्टार्ट होते. 550 येस, 550 पासून 1400 पर्यंत रेंज आहे आपल्याकडे. व्हेरी नाईस. म्हणजे मला असं वाटतं की हे घेऊन ठेवलं आणि डिझायनर साडी किंवा फंक्शन्स पार्टीजला वगैरे घातलं तरी हे खूप छान दिसेल. सो पेंडेंट मध्ये तुम्ही व्हरायटी बघितली तर नाजूक, हे बघा हे तर रोज गोल्ड मध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे शेप्स, वेगवेगळे डिझाईन्स आणि थोडं सुटसुटीत आणि थोडंसं वेगळं ट्रेंडी डिझाईन हवंय तर सगळे प्रकार तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि प्रत्येकासोबत इयरिंग्स मध्ये पण तुम्हाला एकदम नाजूक हवंय तर नाजूक आहे, थोडं मोठं हवंय तर तसं थोडंसं असं अजून झुमका टाईप किंवा लटकन टाईप दिसावं असं वाटत असेल तर तशा पद्धतीचं पण आहे. आणि ह्याच्यामध्ये पण अगेन लेंथ वाली ते कस्टमायझेशनचं कॉन्सेप्ट ह्याच्यात आहे. वाव. सो मला सगळ्यात जास्त हा एक आवडलेला आहे. सो हा एक आपण घेऊन पाहूयात. दिस इज लाईक व्हेरी व्हेरी प्रिटी आणि हे खूप एलिगंट आहे. अगेन डिझायनर साडीवरती किंवा आता जी मी साडी नेसली त्याच्यावरती ते खूप छान जाऊ शकतं आणि हे कॅरी करायला पण खूप मस्त आहे. सो ह्याच्यामध्ये आता हे 2 पदरी आहे पण काही जणांना सिंगल हवं असेल, सिंगल सुद्धा मिळेल. 4 पदरी पर्यंत आपण कस्टमाइज करतो. 4 पदर हवे असतील तरी आपण देतो. मस्त. सो हे खूपच कमाल आहे. अगेन लिमिटेड व्हरायटी, लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय. जास्त कलेक्शन साठी तिला तुम्हाला कनेक्ट करावं लागेल. सो आता शेवटी आपण काय दाखवतोय? इयर चेन्स मी दाखवते, त्यात पण आपण कलर्स वगैरे कस्टमाइज केले. सो तो एक छान आवडेल म्हणजे प्रेक्षकांना बघून घेऊया. आता आपण कानाच्या ज्या वेली असतात
तर ते कानातले घातल्यानंतर जेव्हा तुम्ही अंबाड्याला वगैरे वेली लावतात त्याचा पण सध्या खूप मोठा ट्रेंड आहे आणि सणासुदीच्या दिवशी तर लुक कम्प्लीट करण्यासाठी ह्याचाही खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सो इथे हँडमेड मध्ये आपण कलेक्शन पहिले पाहूयात. सो हे सगळं तुम्ही बनवता? स्वतः बनवतो आम्ही. वाव. सो हे सगळं त्यांच्याकडे कस्टमाइज सुद्धा होऊ शकतंय. ते स्वतः बनवतायत. सो त्याच्यामध्ये पेस्टल शेड्स, तुम्हाला जर अगदी व्हाईट मध्ये हवंय ट्रान्सपरंट तर तेही आहे, मोत्यांमध्ये हवंय तर तिन्हीच्या तिन्ही वेलींमध्ये मोत्यांचा मोठ्या प्रमाणात वापर किंवा फक्त गोल्डन तर तेही मिळू शकतंय. आणि इथे जे आहेत हे थोडे हेवी लुकचे आहेत, राईट? म्हणजे थोडं हेवी लुक असेल तर. सो हे ब्राईड साठी आय थिंक अ व्हेरी गुड ऑप्शन ना. हा, त्यातल्या त्यात ही किती सुंदर आहे, एकदम भरलेली आहे. झुमके आहेत त्याला मस्त. हे काय आहेत? आणि हे इयर कप्स आहेत, हल्ली ट्रेंडिंग आहेत, हे गोल्ड प्लेटेड आहेत आणि ही मुलं सुद्धा युज करू शकतात एका कानात. सो ट्रेडिशनल लुक करत असतील तर त्यांना हे छान दिसतात. मी एक मला कळलं हे कसं आहे. इट इज हे इथून ओके, मी दाखवते प्रेक्षकांना की हे कसं वापरायचं. हे कमाल आहे. आणि मेन ना कानातल्यांचं ते मागचं पडतंय वगैरे त्याची भीती नाहीये ह्याच्यामध्ये. सो हे अशा पद्धतीने दिसतं. सो हे बघा, हे मी घातलंय. आय थिंक हे बरोबर आहे. सो इथे तुम्हाला कानातल्याच्या इथून घालायचं ते होल मधनं, इथे ते बाहेर येईल आणि हे वरती आहे ना, हे वरती असं तुम्हाला ऍडजस्ट करायचंय ह्याचं असं. हे खूप छान दिसतं आणि खूप ट्रेंडिंग आहे सध्या. म्हणजे हे इयर कप्स जे म्हणतो आपण, जे त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत तसे जर घालायचे नसतील कोणाला आणि छान सिम्पल लुक हवा असेल तर मग हे घालू शकता. इट इज नाईस. मस्त दिसतंय हे. ह्याची काय किंमत जाते? हे 500च आहे. 500च. हो, नाईस, मस्त. सो आणि ह्याच्यामध्ये साधारण रेंज कशी आहे? 800 पासून स्टार्टिंग आहे 1300 पर्यंत. ओके. आणि हँडमेड मध्ये कशी रेंज जाते? 500 550. ओ, व्हेरी नाईस. सो हँडमेड असल्यामुळे कस्टमायझेशनचा ऑप्शन तर आहेच. सो अगेन गौरी गणपतीसाठी म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तुमची गौरी एका मस्त रंगामध्ये सजलेली नटलेली असावी तर मग गौरीसाठी म्हणून पण तुम्ही दागिने इकडनं कस्टमाइज करून घेऊ शकता. बरंच कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे प्रियंका. मला असं वाटतं आपण व्हिडिओ करत राहिलो तरी बरंच कलेक्शन आहे तुझं, तरी संपणार नाही. पण आता मला सांग की हे घर बसल्या खरेदी करू शकतात, राईट? अक्रॉस द ग्लोब तू प्रोडक्ट पाठवतेस. पण समज कस्टमायझेशन कोणाला करून हवंय सणाच्या आधी तर त्यांनी किती दिवसाआधी तुझ्याकडे ऑर्डर प्लेस करणं अपेक्षित? 1 वीक आधी केलं तर बेटर आहे, तेव्हा आम्हाला पण परफेक्ट करायला वेळ मिळेल, प्रोडक्ट परफेक्ट बनेल. आणि मुंबईमध्ये 1-2 दिवसात मिळतं आणि पुणे महाराष्ट्र वगैरे कुठे असेल तर महाराष्ट्रात 3 ते 4 वर्किंग डेज मध्ये मिळतं आणि आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर 6 to 7 डेज वगैरे लागतात. ओके, ग्रेट. म्हणजे तुम्हाला टाइम स्पॅन लक्षात आलेला आहे. सो आम्ही हा व्हिडिओ पण मुद्दाम यासाठी लवकर केलेला आहे. द रिझन इज की तुम्हाला तुमच्यापर्यंत हे दागिने व्यवस्थित वेळेवरती पोहोचावे सणांच्या आधी. बरं, ऑल्सो आपले हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यावरती काही ऑफर्स वगैरे असतात का आपल्याकडे, की कसं काय, की जास्त घेतलं तर डिस्काउंट वगैरे दिला जातो का? हाव इट इज? ऑफर्स असं नाही आहेत. म्हणजे आपण फक्त अॅनिव्हर्सरी सेल ठेवतो आणि मॉन्सून सेल ठेवतो. सो तो ऑलरेडी झालेला आहे. ओके. सो आता फेस्टिव्ह कलेक्शन मध्ये आपण नवीन नवीन व्हरायटी लॉन्च करतो. सो युनिक डिझाईन्स मिळतील, त्याची गॅरंटी आहे आणि क्वालिटी प्रीमियम तर आहेच आपली, राईट? सो तुम्हाला फेस्टिवल साठी वगैरे करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि स्टुडिओला सुद्धा भेट देऊ शकता. मस्त. बरं, स्टुडिओला भेट द्यायची असेल तर वर्किंग आवर्स काय आहेत? म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत स्टुडिओ ओपन असतं? 11 to 6:30 टायमिंग आहे स्टुडिओचा, मंडे टू सॅटर्डे. संडे क्लोज्ड असतो. आणि जर तुम्हाला तुम्ही ब्राईड असाल आणि कारण का ब्राईडची शॉपिंग जास्त वेळ लागतो, म्हणजे चूज करायला ज्वेलरी 2-2.5 तास वगैरे लागतातच. सो त्याच्यासाठी मग तुम्हाला अपॉइंटमेंट बेसिस आपण हे करतो, म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल. सो तुम्हाला डेडिकेटेड वेळ दिला जातो, प्रॉपर तुमचा लुक तयार करून देतो आपण. सो त्याला 2-2.5 तास लागतात. म्हणून आम्ही सजेस्ट करतो की ब्राईड असाल तर अपॉइंटमेंट घेऊन या. अदरवाईज तुम्ही रेग्युलर शॉपिंग करायची असेल फेस्टिवलची वगैरे सो तुम्ही वॉक इन येऊ शकता. 11 to 6:30 टाइम आहे आणि 6:30च्या नंतर जर तुम्हाला यायचं असेल, म्हणजे तुम्ही वर्किंग आहात आणि नाही जमत आहे त्या टाइमात यायला, सो तुम्ही तेव्हा अपॉइंटमेंट घेऊन या. सो आम्ही तसा टाइम तुम्हाला ऍडजस्ट करून देऊ आफ्टर 6:30 ऑल्सो. ओ, व्हेरी नाईस. सी बघा, प्रायर अपॉइंटमेंटने आला तर तुमचीही गैरसोय होणार नाही आणि तुम्हाला वेळ ते सुद्धा व्यवस्थित देऊ शकतील. थँक्यू सो मच प्रियंका, खूप छान माहिती दिली. आणि तिच्याकडचं कलेक्शन मला पर्सनली तर आवडलंय आणि ऑफकोर्स मी तिच्याकडचे मंगळसूत्र वापरते, त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रोडक्टची क्वालिटी आणि प्रोडक्टचं जे व्हरायटी आहे ती किती कमाल आहे. सो येऊयात मुद्द्यावर. आता आम्ही ट्रेजर बॉक्स ज्वेल्स अँड मोर या स्टोअरला जर इथे यायचं असेल तर आम्ही जिथे आहोत तिथे यायचं असेल तुम्हाला खरेदीला तर कुठे यायचंय सांगते. आता आम्ही आहोत मालाडमध्ये. सो बेसिकली गोरेगाव आणि मालाड या दोन्हीच्या मध्ये
हा स्पॉट आहे. इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एव्हरशाईन मॉल असं विचारत यायचंय. इथे जवळपास एक बंदर आहे ना, चिंचोली बंदरचा सिग्नल आहे, त्या सिग्नलला अगदी जवळच आहे आणि इन्फिनिटी आणि इनऑर्बिटच्या अगदी मधला सिग्नल आहे. येस. आणि एव्हरशाईन मॉल कोणत्याही ऑटोवाल्याला इथे माहिती आहे. सो एव्हरशाईन मॉल ह्याच्याच ग्राउंड फ्लोअरला आलात तर ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर आहे 34. लक्षात असू द्या, शॉप नंबर 34. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. मालाड वेस्ट मध्ये आहे, पण गोरेगाव स्टेशन पासून पण इझिली तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. मालाड आणि गोरेगाव. सो ह्यांचं गुगल मॅपचं लोकेशन आहे तेही मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा यांचं लोकेशन इझिली ऍक्सेसिबल आहे. इंस्टाग्रामचं पेज, ऑनलाईन साठीचा नंबर, सगळं काही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.